डॉक्टर राजीव डोईफोडे माझी छाती दुखती, मला काय झालं? अरे तिथं गुटखा खाल्ला, तंबाखू खाल्ली, सिगारेट ओढली तर होणारच ना. तू तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला नको. ते काय कव्वा, आता कोणतरी म्हणलं कव्वा ती टाकणार दुपारी जरा चंद्रावर, आम्हाला म्हणणार माझं आरोग्य चांगलं ठेवा. तुझ्या बापाने ठेवलं का चांगलं आरोग्य? तुम्ही पण तुमची, आम्ही आमची नैतिक जबाबदारी सांभाळू ना, पण तुम्ही पण तुमचे एक जबाबदार नागरिक या नात्याने काही आहे का नाही ते तुम्ही सांभाळलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, कारण आजच्या या आधार हॉस्पिटलच्या इमारतीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या आरोग्याबाबत जागृत राहा, समाजामध्ये सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि असं चांगलं काम करणाऱ्या संस्थांना पण आपण कायम प्रोत्साहन त्या ठिकाणी देऊया, ज्या आपल्या जीवनात परिवर्तन घडूया. आपल्या शहरामध्ये किती चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या तरी त्यांचा उपयोग घेण्याची जी काही वेळ असते ती येऊ देता कामा नये. त्यासाठी निरोगी आयुष्य जगणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दारू, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर राहावा. नियमित व्यायाम करा, निर्व्यसनी राहा, साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा, जीवनाच्या माध्यमातून आनंददायी राहण्याचा प्रयत्न करा. हे आपण जर केलं तर निश्चितपणे एक चांगला समाज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय आपण कुठं कमी पडणार नाही. अशा प्रकारची विनंती मी करतो. मला हे काही माहिती नाहीये. मी ज्यावेळेस घोषणा करतो त्यावेळेस तिथं जातो, GR काढतो. मला माहिती नाही, मी माहिती घेतल्याशिवाय उगीच पुन्हा मला पकडतील. ती घोषणा त्यांनी केली, परंतु ते काल घोषणा झाली तर GR का नाही निघाला बघू आपण. आपली महायुतीच्या मीटिंग मध्ये हा विषय येऊ. जे काही सांगितलेलं असेल अर्जुनराव ते काय आपण करणारच. ते काय निवडणुकीची घोषणा नव्हती. आणि यावेळेस आपण अर्थसंकल्प सादर करत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातनं मी काही महत्वाचे निर्णय घेणार आहे. जो गरजवंतांना सगळ्या गरज किंवा लाभ मिळाला पाहिजे याबद्दल दुमत असायचं कारण नाही, पण लाभ ज्याला द्यायचा आहे तो न घेता ज्याची ऐपत चांगली आहे तो लाभ घेत असेल तर मात्र थोडस तिथं कठोरपणा आम्हाला दाखवावंच लागेल. शेवटी आम्हाला राज्य चालवायचंय, आम्हाला महाराष्ट्राला पुढे द्यायचंय, आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि मी आता सांगितलं अर्जुनराव, तर तुम्हीच इथले स्थानिक 5 मधले एक लोकप्रतिनिधी आहात. बाकीच्या 4घांना पण मी भेटायला आल्यानंतर सांगेन. पण इथल्या वेगवेगळ्या ह्याच्यात आपण पण आता बघा काही सुधारणा झालेल्या तुम्हाला थोड्या आता तिथल्या इमारतीमध्ये दिसतील, पण पुढच्या वेळेस आल्यानंतर मी मुद्दाम त्यांना वेळ देणार आहे. आणि कलेक्टरला त्यांना इथं PWD ला कोण चीफ इंजिनियर आहे? अरे चीफ इंजिनियर मी बाकीचं मला माहिती आहे. त्या डिव्हिजनचं ऑफिस संभाजीनगरलाच असतं. मी अधिकाऱ्याचं नाव विचारतो. कात काडे. त्या माझ्या ऑफिसला सांगायचं आता मी विमानात बसायला जाणार आहे, कात काडेला विमानतळावर बोलून घ्या, मला भेटल्याशिवाय जायचं नाही. त्याच्यामध्ये कारण मी सरकार म्हणून त्याला आदेश द्यायचा मला अधिकार आहे, जनतेने मला तो दिलेला आहे. त्याच्यावर मी त्यांना सांगणार आहे की मला येत आहे सगळ्यात. आणि मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं 100 दिवसामध्ये सगळी कामं चांगली चालली पाहिजे. तर तो बदल पण झाला पाहिजे. नुसतं तोंडाची वाफ घालून माझा काय उपयोग आहे? काम त्याच्यात रिझल्ट पण दिसला पाहिजे, तो दाखवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. आणि आता जी काही अपेक्षा आमच्या आधार हॉस्पिटल आणि ICUला त्या स्थलांतराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं महात्मा फुले जन आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील अर्जुनराव मी आणि आमचे सगळे सहकारी तिथे लक्ष देतील. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज डॉक्टर श्री व सौ राजीव डोईफोडे, आमचे डॉक्टर गणेश आणि सविताताई कानडे,
आमचे डॉक्टर श्रीवत्सव मनीष देशमुख या सर्वांनी मिळून उभ्या केलेल्या आधार हॉस्पिटल आणि आयसीयू या स्थलांतराचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा 1-2 मिनिट फक्त काही